हाय, राधे राधे, जय श्रीकृष्ण. आपण बनवत आहोत ढेशी, गावाकडची ढेशी. माहिती आहे ना तुम्हाला? हो, इकडे या. ह्या ढेशीला आहे ना आपण काय काय मसाले लावायचे मी आता ते तुम्हाला दाखवते. गावची स्टाईल. हे काय केलं, चिरल्या लांब ढेशा असतात आणि आपण ह्या पाण्यामध्ये हळद आणि थोडं मीठ टाकून त्यांना शिजवून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकू. थांबा जरा. तेल तेल कुठे तेल? त्यात काय करू? इकडे घ्या जरा. तुम्ही इकडे या. माझी स्टाईल मारजे मला. काय टाकलं आपण? हे तिखट टाकलं थोडस. इकडे बघ. तुमचं इकडे जरा व्हिडिओ. थोडं तेल टाकायचं, जास्त नाही. अजून थोडं टाका. शेंगदाण्याचं कूट कुठे आहे? इकडे टाका. इकडे जरा इकडे पकडा ना. ह्याच्यात हळद, तिखट आणि टाक शेंगदाणे. नको, हे आपण शेंगदाण्याचं कूट टाकतोय. 3 चमचे किंवा 4 चमचे टाकायचे आणि चवीला मीठ घालायचं. कारण आपण शिजवताना टाकलेलं आहे. थोडं मसाल्यांना मीठ पाहिजे ना, खारट नाही झालं पाहिजे. बस. आता हे मिक्स केलं आपण. हे गावची स्टाईल आहे, गावाच्या सारखं. हे मसाला पूर्ण याला लावून घ्यायचा. शिजलेलेच आहे. आपण याच्यात तेल टाकले कढईमध्ये. आपण ह्याच्यामध्ये आता राई टाकायची. जिरे टाकायचे. चांगलं तडतडलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये हे टाकायचं. थोडं पकडा इकडे. आपल्या ढेशा झाल्या. हे आपण ढेशी उकडलेलं पाणी असं करायचं. थोडं आपलं हे मिळतं. त्याचा जो रस्सा राहतो ना, तो छान लागतो. वरून आपण परत बारीक चिरून कोथिंबीर टाकायची. थोडं आपण झाकून ठेवायचं. मसाले लागले पाहिजेत ना. आणि चपाती, गरम गरम भाकरी, गरम गरम चपाती, कशावर पण तुम्ही खाऊ शकता. ढेशी बोलता त्याला. राजगिऱ्याच्या भाजीच्या देठे. राधे राधे. लाईक करा, शेअर करा. आवडल्यास करून बघा. ज्या लोकांना आवडेल. शेअर करा, लाईक